मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महापालिकेनं आयोजित केलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात मंगळवारी शहरातील निमंत्रित कवींच्या काव्यप्रतिभेमुळे मराठीची अवीट घोडी वाढली। महापालिकेतील इंद्रभुवन इमारतीच्या पिछाडीला मोकळ्या जागेवर काव्य वाचनाचा कार्यक्रम रंगला। सहभागी कवींनी एकापेक्षा एक सरस आणि आशयघन कविता सादर केल्या। काही कवितांनी टाळ्या घेतल्या तर काहींनी शिट्ट्या मिळवल्या। काही कवितांनी उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडविले। गिरीश दुनाखे यांनी गिरणगाव सोलापूरचे वर्णन केले तर रेणुका बुधारम यांनी जय मराठी कवितेतून मराठी भाषेची महती सांगितली। रामचंद्र धर्मसाले यांनी खड्या आवाजात शेतकरी गीत सादर केले। वंदना कुलकर्णी यांनी मराठीचे वैभव आपल्या कवितेतून शब्दांकित केले। राजेंद्र भोसले यांच्या लोक चांगला म्हणू लागले या कवितेनं मैफिलीत चैतन्य आणले। रेणुका महागावकर यांनी आपल्या कवितेतून जीवन प्रवास सांगितला। कालिदास चवळीकरांच्या विनोदी गझलेने बहार आणली। गोविंद काळे यांनी आई आणि पत्नी यांच्या कात्रीत सापडलेल्या पुरुषाची व्यथा मांडली। डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी सोलापूरची वैशिष्ट्ये सांगत आमचा नाद कोणी करायचा नाही असा इशाराच आपल्या कवितेतून दिला। कटकधोंड यांनी काळ ही सामाजिक जाणीवेची कविता सादर केली। त्यांच्या शैलीदार सूत्रसंचालनाने काव्य मैफिलीची उंची वाढली। दैनिक संचारचे मुख्य उपसंपादक प्रशांत जोशी यांनी प्रास्ताविक केले। उपायुक्त आशिष लोकरे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील कार्यक्रमांची माहिती दिली। अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते कवींचा सत्कार करण्यात आला। जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले तर मसाब जोडे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी आभार मानले। यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मसाप दक्षिण सोलापूर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, अखिल भारत मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा अध्यक्ष विजय साळुंखे, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर, विद्युत विभागाचे राजेश परदेशी, अभियंता दीपक राजपूत, प्रणोती कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते।